नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल संध्याकाळी आपल्याकडे चांगल्या प्रमाणात पाऊस झाला मित्रांनो. आज वातावरण पण गरमट आहे, दमट वातावरण पूर्णपणे. आज पण पावसाची शक्यता, आज पाऊस पण येऊ शकतो असं वातावरण झालं आहे. आणि काल तर खरं तर वातावरण पण नव्हतं तरी पाऊस आला काल संध्याकाळी बरं मित्रांनो. तर त्यानंतर माझ्यामध्ये 5:30-6ला पाऊस आला आणि जवळपास तो पाऊस चालू होता ते 10-11 वाजेपर्यंत पाऊस चालू होता. नॉनस्टॉप पाऊस चालू होता. जास्त जोराचा नाही, कमी प्रेशर कमी होतं, म्हणजे जास्त जोरदार नव्हता पावसाला. पण जेवढा जोर होता तेवढ्या जोरमध्ये पूर्णपणे रान ओलं होऊन गेलं आपल्याकडे आणि चांगल्या प्रकारे पाऊस होऊन गेला. मित्रांनो, आज आपल्याला जे लालचं रोप होतं त्या रोपाला आपल्याला औषध फवारणी करायची, कारण का जास्त पाऊस झाल्यामुळे थोडंसं ते पिवळं पडायला लागलं आणि खराब व्हायला लागलं. तर त्याच्यापासून बचाव होण्यासाठी, बुरशी वाढली मुलाची, पावसापासून बचाव होण्यासाठी त्याला औषध फवारणी करायची. आपल्याला इकडे पंप घेऊन ठेवला, आपण औषध कप मिक्स करू आणि फवारणी करायला सुरुवात करू ना मित्रांनो. आणि मित्रांनो, हो, तर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल ना मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला बघूया दिवसभराची कामं आपली. चला, एक पंप मारायचा आपल्याला, रोपाला औषध होतं, पटकन मारून घेऊ. ऊन पडलंय कडक, आणि तर कडक आणखी अजून कडक ऊन पडून राहिलं, वातावरण गरमटपणा वाढला तर पावसाचं आगमन नक्कीच आहे आपल्याकडं. तर पटकन औषध मारून घेऊ आणि बघू बाकीची कामं आपल्याची. छोट्या रोपाला आणि मोठ्या रोपाला पण आपलं गोल मारून झालं आहे. आपलं रोप बघा आहे त्याला कांद्याचं कसं आहे, कमेंट करून सांगा मित्रांनो. ठीक आहे, चला मोकार घाम आला आता, हातपाय वगैरे धू आणि थोडंसं फ्रेश होऊ. मित्रांनो, वातावरण मग कसं झालं आहे, पूर्ण ढगाळ आणि पावसाचं वातावरण झालं आहे. नक्कीच पावसाचं आगमन होईल असं वाटायला लागलं आता, कारण का पूर्ण काळे ढग तयार झाल्यावर बाय. ठीक आहे, चला पटका मग गायींची नाही का संध्याकाळ जेव्हा खायची तयारी करून, कुट्टीची चारा वगैरे काढून घेऊ त्यांना खाय संध्याकाळच्या वेळेला, आणि बाकीचे काम बघू. शिवाची झोप झाली आत्ताच. इकडे गायींना चाऱ्याची वैरण करायची, उद्याची पण कुट्टी आज करून ठेवू बरं का. सकाळी सकाळी गायींना खायची अवकाळच नाही. वातावरण पूर्ण पावसाचं झालं आहे, नक्कीच जोरदार आगमन असं वाटायला लागलं आहे. शाळा खाता आहे इकडं, वातावरण पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे. ठीक आहे, चला कुट्टीसाठी आपण गिन्नी होत मग आणली, पटकन कुट्टी करून घेऊ गायींसाठी आपण. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली, गायींचं आपलं पेंडीचं पोतं संपलं बरं का. मला पेंडीचं पोतं आणलं कारखेडला, आपलं जे दूध संकलन केंद्र आहे, मला त्यांच्या घरी आणायला आपल्याला. चला, वातावरण पावसाचं आहे, जास्त येण्याच्या आधी आपण पटकन जाऊ आणि पोतं घेऊन येऊ आपण तिकडनं. रस्ता बघितला मित्रांनो कसा सुनसान एकदम. दिवसा काही रात्रीची वेळेस जायला नक्कीच भीती वाटली तिथं कोणाला पण. असा रोड्या वस्ती वगैरे काही नाही तरी शेजारी. मित्रांनो, आपण पेंडीचं पोतं घेतलं, व्हिडिओ शूट करताना आला, कारण का रस्ता एवढा खराब आहे ना, गाडी पण चालवते तेवढं चिखल रस्त्याला, आणि खड्डे तर खूप तुफान मोठे वर मित्रांनो. जवळपास हा आपला गारखेडा ते गौडगाव रोड होता, आणि जवळपास 5-10 वर्षापासून रस्त्याची अवघड परिस्थिती अशी अवघडच आहे. आत्ता पण इकडे औषध आपल्या अंगुला साईड रस्ता पूर्ण खराबच आहे. तर ठीक आहे, चला त्याच्यामुळे शूट नाही केला आपण काही व्हिडिओ. आता जवळ हळू घराकडे ओलं खूप आहे, बारीक बारीक थेंब पाऊस पण पडतोय. जर सटकलो तर आपल्या काही खरं नाही, तर मोबाईल ठेवून देऊ आणि घरी जाऊ हळूहळू. आपण आपल्या अंगुलगाव गारखेड गेटवरती आलो तर गेट बंद होतं. गाडीची वाट बघू, गाडी आली आता बघा, गाडी काय छान दिसते बघा. चला गाडी गेली, जाऊ आपण घराकडे हळूहळू. मित्रांनो, आपल्या घराजवळचा पाट आता सध्या रिकाम आहे, पण थोड्या दिवसात म्हणजे दुथडी भरून वाईल असं परिस्थिती झाली, कारण का पाटाला पाणी सोडणार आता. जवळपास 8 ते 10 दिवसामध्ये पाणी यायलाच पाहिजे असं शाश्वती आहे त्या गोष्टीची. नक्कीच पाणी येईल, आणि पाणी आलं तर आपलं जे सर्व शेतकऱ्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊन जाईल, कारण का पाटाला पहिल्यांदा पाणी येणार आहे, आणि ते पण सर्व वाट बघून बसले सर्व लोक त्याचे. चला आलो घराजवळ, आपण घरी जाऊ, पोतं घरी खाली करून जाऊ. आता गाईची वैरण करून टाकू पण संध्याकाळची. गाई वैरणीची वाट पाहत आहे, एवढी कुट्टी करू, गाईला खाली टाकून देऊ. शिवाय इकडं काय करतो का खेळत बसला शिव. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली, गाईंना ना काय कुट्टीची वैरण टाकून दिली, आणि अंधार तर पडलाच आहे, कारण का सूर्य तर काही दिसत नाही, कारण का दुपारपासून म्हणजे सकाळपासून ढगाळ वातावरण कंटिन्युअसली मित्रांनो. तर संध्याकाळची वेळ झाली, आपण नाही का तळ्यावरती जंपू, कारण का 4-5 दिवसापासून तळ्यावरती गेलो नाही आपण. तळ्याचं पाणी किती शिल्लक आहे, म्हणजे किती वाढलं किती नाही, पाऊस झाला कारण का काल चांगला, तर त्याने पाणी किती वाढलं किती बघितलं नाही आपण. तळ्यावरती जाऊन बघू पाण्याचा अंदाज किती वाढलं पाणी ते.
आणि इकडं आपलं हे कांद्यासाठी तयार केलेलं रान जी सरी पाडून ठेवली जातं पूर्णपणे ओल्या झालं साऱ्या. हे आता म्हणजे लागण केली तर योग्य राहील, पण लेबर अजून आपल्याला भेटलं नाही कांद्याच्या लागणीला. रविवारी म्हटलं तर येणार आहे म्हणून लागणीला, पण रविवारी कसं की नाही झालं कारण पावसामुळे 2 दिवस लागण लेट झाली त्यांची. पण बाकी पुढचे जे आधी लागण चालू होती तर ते बोलत सोमवारी. गवत खूप झालं आपलं तळ्यावरती उधावरती, पाणी आणि शेवळ तुफान आलंय. आणि नेमका मासे पण काढून भेटले नाही आपल्याला मित्रांनो. मासेवाला काय टांग मारले त्याने, सोमवारी देणार होता, सोमवारी काही दिलं नाही त्याने. तर बघू आपण आता कधी देतो मासे काय, कॉन्टॅक्ट करून नाही दुसरा टीजर बघू मासेसाठी. मासे टाकावं लागतील कारण का हे शेवळ जे आहे ते पुढं ड्रिपला म्हणजे कांद्याला ट्रिप वगैरे जोडलं तर ड्रिप ब्लॉक नाही झालं पहिल्या हिशोबाने. आपल्याला मासे सोडणं गरजेचं आहे कारण शेताळ्यात शेवाळ नकोच कधी पण, योग्य शेवाळ नसलेलं. तर ते अनुषंगाने आपण मासे टाकून द्यावेळेस. आणि वातावरण बघा संध्याकाळचं कसं झालं आहे, एकदम शांतपणे वातावरण ढगाळ वातावरण आहे. आणि बघू शकता तुम्ही वातावरण खूप सुंदरसं दिसतंय. सर्वत्र ढगात वातावरण मित्रांनो, तिकडे बघा तिकडे ढगात वातावरण वाहत आहे. वाऱ्याची दिशा पण बदलली, आता उत्तर वारे व्हायला लागले. आता उत्तरेकडून वारं येतं आहे, नाही तेव्हा म्हणजे कंटिन्युअसली पश्चिम वारं आणि पूर्वेचं वारं असायचं. तर आज नक्की आजचं आज खरं अर्थाने उत्तर वारा वाहत आहे. तर उत्तर वारे म्हणजे पावसाची शक्यता आहे ते येईलच, आणि पावसाची गरज खूप आहे. कारण का एवढ्या याच्यावरती शेतीला काय खरं नाही. म्हणजे पाणी आत्ता सध्या दिसतंय, पण पुढं पाणी पुरलीची गॅरंटी नाही. तर पाण्याची अनुषंगाने पाऊस पाहिजे. आपल्या साऱ्या बघा कसं दिसतं वरून तळ्यावरून, पूर्ण साऱ्या पाडून ठेवलं आपण इकडे एवढं रान. जवळपास 22-23 गुंठे रान आहे एवढं आपण कांदा लावण्यासाठी तयार करून ठेवले. लेबर जेव्हा भेटेल तेव्हा लागण करून घ्यावं मित्रांनो. आणि मित्रांनो संध्याकाळची वेळ होला आणि या व्लॉगला इथे थांबण्याची वेळ होऊन गेली. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याला भेटू अशा पुढे नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.